कोलकाता येथील IPSC कार्यालयावर गुरुवारी अंमलबजावणी संचालनालयाने अर्थात ईडीने छापा टाकला. IPSC संचालक प्रतीक जैन यांच्या घरावरही यावेळी छापा टाकण्यात आला, ज्यामुळे वाद निर्माण झाले. दरम्यान ममता बॅनर्जी यांनी प्रतीक जैन यांच्या घरी भेट देऊन महत्त्वाचे पुरावे असलेली कागदपत्रे आपल्या ताब्यात घेतल्याचा आरोप ईडीने केलाय. ममता दीदींचं हे असं वागणं म्हणजे अक्कड बक्कड बंबे बो 80-90 पुरे सौ पे निकला धागा. हां, बरोबर, हे असंच असल्याचं दिसतंय. हे IPSC नेमकं काय आहे? ईडीच्या छापेमारी दरम्यान ममता दीदींची तारांबळ नेमकी का उडाली? त्या हिरव्या फाईलचं नेमकं गौड बंगाल काय? जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून. नमस्कार, मी ओमकार मुळे, कॅमेरा आहेत सुमित घोरपडे. IPAC म्हणजेच इंडियन पॉलिटिकल ॲक्शन कमिटी ही एक राजकीय सल्लागार फर्म आहे, जी 2026च्या विधानसभा निवडणुकीसाठी ममता बॅनर्जी यांच्या पक्षाने तृणमूल काँग्रेसने भाड्याने विकत घेतली होती. ईडीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले की छापे हवाला व्यवहारांशी संबंधित होते. हा हवाला पैसा कोळसा तस्करीच्या सिंडिकेटद्वारे आला होता. या कोळशाचा मोठा भाग शाखांबरी ग्रुप ऑफ कंपनीजला विकला गेला होता. तपासात असं दिसून आलं की या घोटाळ्यात हवाला ऑपरेटर देखील सामील होते. अनेक व्यक्तींच्या साक्षीदारांनी हवाला संबंधाची पुष्टी केली. त्याच तपासात असंही उघड झालं की कोळसा तस्करीत सहभागी असलेल्या एका व्यक्तीचे IPSCशी संबंधित व्यवहार होते आणि त्यांनी कंपनीला अनेक कोटी रुपये हस्तांतरित केले होते. IPSC कंपनीविषयी सांगायचं झाल्यास ही संस्था राजकीय पक्षांना निवडणूक रणनीती, डेटा आधारित मोहीम, मीडिया नियोजन आणि मतदारांपर्यंत पोहोचवण्यात मदत करते. IPSC पूर्वी सिटीजन्स फॉर अकाउंटेबल गव्हर्नन्स अशी होती. 2013 मध्ये प्रशांत किशोर यांनी प्रतीक यांच्यासह ही संस्था स्थापन केली. नंतर त्याचं नाव IPAC असं ठेवण्यात आलं. IPAC 2021 पासून तृणमूल काँग्रेस म्हणजेच TMC सोबत संबंधित आहे. TMC व्यतिरिक्तही IPACने अनेक इतर राजकीय पक्षांसोबत काम केले. सध्या TMC बरोबरच IPACचा आणखी एक मोठा क्लायंट तमिळनाडूतील DMK पक्ष आहे. तमिळनाडूतही यावर्षी पश्चिम बंगालसोबत निवडणुका होणार आहेत. त्यामुळे ईडीच्या या कारवाईनंतर तिथेही अस्वस्थता निर्माण झाली आहे. असं म्हटलं जात आहे की TMC सोबत IPAC अत्यंत व्यापक स्वरूपात जोडलेली असून अनेक पातळ्यांवर हस्तक्षेप करते. तर DMK साठी याच कंपनीचे सुमारे 20 लोक तमिळनाडूत काम करतायत. IPACने बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासोबत काम केले. ही बाब 2015ची आहे, जेव्हा बिहारच्या राजकारणात मोठा बदल झाला होता आणि JDUने भाजपापासून स्वतःला वेगळं केलं होतं. यानंतर 2017 मध्ये IPAC काँग्रेसला मदत करण्यासाठी पुढे आली आणि पंजाब व उत्तर प्रदेशमध्ये तिची रणनीती आखली. 2019 मध्ये IPACने आंध्र प्रदेशच्या राजकारणात प्रवेश केला आणि YSR काँग्रेसचे जगनमोहन रेड्डी यांच्यासाठी काम केलं. याशिवाय 2019 मध्येच IPACने शिवसेनेसाठीही काम केल्याची माहिती आहे. तेव्हा पक्षात फूट पडलेली नव्हती. 2020च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीदरम्यान या कंपनीने आम आदमी पक्षासोबतही जवळून काम केले. आता 2025 मध्ये DMKची रणनीती आखण्यासाठी IPACची भूमिका बजावते. ईडीने जेव्हा IPACच्या कार्यालयावर छापा टाकला त्यानंतर एक हिरव्या रंगाची फाईल सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. ईडीच्या छापेमारी दरम्यान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वतः धाव घेत ती फाईल आपल्या ताब्यात घेतली आणि त्यानंतरच राजकीय घमासान सुरू झालं असं सांगण्यात येते. राजकीय वर्तुळात हा प्रश्न घोळत आहे की त्या फाईलमध्ये असं नेमकं काय होतं की ममता बॅनर्जी यांना स्वतः IPACच्या कार्यालयात जावं लागलं. ही 2026 मधली पहिली हाय प्रोफाईल राजकीय छापेमारी ठरली आहे. मध्यंतरी जेव्हा निवडणूक आयोगाने ISR प्रक्रियेनंतर पश्चिम बंगालची मसुदा मतदार यादी जाहीर केली तेव्हा 58 लाखांहून अधिक मतदारांची नावं यादीतून वगळण्यात आल्याचं लक्षात आलं होतं. त्यातूनच आता या छापेमारीमुळे ममता दीदींची उडालेली तारांबळ पाहून पश्चिम बंगालच्या राजकारणात वेगळे चित्र निर्माण होऊ लागले असं म्हणता येईल. काय वाटतं तुम्हाला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास धन्यवाद.